प्रेक्षकांनो, आता तुम्हाला मंगळागौरी एन्जॉय करायच्या आहेत बरं का। श्रावण महिन्याचं सगळ्यात खास आकर्षण म्हणजे मंगळागौरीचे पूजन आणि महादेवाची पूजा। तसं तर चातुर्मासामध्ये सगळ्याच विविध गोष्टी आपण बघतो, पण आता छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेत आपण मंगळागौर बघणार आहोत। तर सुरुवात अशीच झाली आहे। बयो रेवाला भेटायला येते तेव्हा रेवा म्हणते, ताई मला तू खूप आवडतेस, तू मला हसत नाहीस। जेव्हा मी तुला माझं स्वप्न सांगितलं तेव्हा तू माझं कौतुक केलंस, पण सगळे मला हसतात, फक्त माझे बाबा आणि तू मला कधीच हसत नाही। बयो तिला छान गोड समजावून सांगत असते, तेवढ्या तिथे इरा येते आणि बयोला बघून तिला खुन्नस देते। आता बयो म्हणते, इरा अगं यांचे रिपोर्ट आलेत का? इरा मग म्हणते, हो आलेत, बाबांकडे असतील त्यांचे रिपोर्ट। आणि आता त्यांना म्हणते की तुम्ही हा ॲडमिशन फॉर्म भरलाच नाहीये गडबडीमध्ये, काय आहे ना, सगळेजण त्यांची कर्तव्य विसरू शकतात पण मी नाही विसरू शकत ना। आता त्यांची सही घेतली आहे तिने त्या फॉर्मवरती आणि निघून गेली आहे। बयोच्या लक्षात आलाय की तिने का टोमणा मारलाय तिला। असो, तर आता इकडे शुभंकरांनी ना, प्रेक्षकांना तुम्हाला मी डायरेक्टच सांगते, त्यांनी ह्या बयोला आणि इराला सांगितलंय की तिचे रिपोर्ट आलेत आणि तिला ब्लड कॅन्सर झालाय, त्या छोट्याशा मुलीला कॅन्सर झालाय। प्रेक्षकांनो, बयोचा जीव खूपच हळहळलाय। ती म्हणते, बाबा किती लहान आहे ती, आपण कशी ट्रीटमेंट करणार आहोत तिच्यावर, आणि तो कॅन्सर लास्ट स्टेजला आहे। त्यामुळे आता इरा एकदम प्रॅक्टिकल बोलत असते। इरा म्हणत असते, मला नाही वाटत की ती बरी होऊ शकेल, ती खूप छोटी असल्यामुळे तिची इम्युनिटी कमी आहे, केमोथेरपी वगैरे ती रिस्पॉन्स नाही करणार बाबा। बयो म्हणते, बाबा कुठली तरी अशी ट्रीटमेंट असेल ना ज्यामुळे ती बरी होईल। खरं तर शुभंकर म्हणतात की नाही बेटा, ॲक्च्युली लास्ट स्टेज आहे त्यामुळे होप्स खूप कमी आहेत, फक्त 2 महिने आहेत तिच्याकडे। इरा म्हणते, बाबा मला तर असं वाटतं की आपण तिच्या वडिलांना स्पष्ट सांगायला हवा, खर्च पण खूप लागणार आहे आणि मला नाही वाटत ते अफोर्ड करू शकतील। पॉसिबिलिटी असेल तर ते दुसऱ्या दवाखान्यात तिला नेतील ना, कारण आपल्याकडे ही ट्रीटमेंट होणं जरा अशक्य आहे, कारण ती रिस्पॉन्ड करणं हे पण अवघड आहे। आता शुभंकर म्हणतात, काही ना काही आपण करूयात। इरा म्हणते, बाबा काय करणार आहोत आपण? बयो म्हणते, बाबा काहीतरी करा, आपण तिचा जीव वाचूयात, तिचं पोलीस व्हायचं स्वप्न आहे हो। आता शेवटी इरा तिला म्हणते, अगं सगळ्यांनाच त्यांची स्वप्न पूर्ण करता येत नाहीत, काहीच लोक असतात जी स्वतःची स्वप्न पूर्ण करतात। शुभंकर म्हणतात की त्यांना बोलावं लागेल स्पष्टपणे। आता इरा म्हणते, मी सांगेल, माझा पेशंट आहे। बयो म्हणते, मला सांगू दे। शेवटी शुभंकर म्हणतात, बरं तुम्ही दोघी जाऊन सांगा। खरं तर प्रेक्षकांना त्यांनी आज खूप छान भाग दाखवलाय, पण ॲक्च्युली अशा सिनियर डॉक्टरच जाऊन बोलत असतात पॅरेंट्सशी, म्हणजे अशा पेशंटच्या म्हणजे संबंधित नातेवाईकांशी। असो, पण आता इरा तिथे आली आहे आणि तिच्या बाबांना अगदी स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की तुमच्या मुलीला कॅन्सर झालाय आणि तो लास्ट स्टेजला आहे। आता तिचे वडील खूप कोसळून जातात, ते विचारतात माझी मुलगी बरी होईल की नाही। मग आता ही इरा डायरेक्ट म्हणते की तुमची मुलगी लास्ट स्टेजला असल्यामुळे चान्सेस खूप कमी आहेत, 7 ते 8 लाख रुपये खर्च येऊ शकतो तिच्या डायलिसिसला, तुम्ही अफोर्ड करू शकाल का? नाहीतर मग तुम्ही तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊ शकता। आता तिच्या वडिलांना टेन्शन आलंय। खरं तर प्रेक्षकांनो, अशा केसेसमध्ये ना डॉक्टरांनी जरा वेगळ्या पद्धतीने सांगितलं ना तर दिलासा मिळतो। हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, जेव्हा डॉक्टर असं स्पष्टपणे बोलतात ना तेव्हा खूप भीती वाटते, माहितीये। माझं असं म्हणणं नाहीये की ती पद्धत चुकीची आहे, पण त्यावेळेला ना एवढी मानसिक कंडिशन बेकार असते ना आपली की आपण काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, हातपाय गळून जातात तो। असो, पण आता ही बयो म्हणते आपण करूयात काहीतरी। आता बयोला त्या पोरीचं गोड चेहरा समोर येतोय। आता ती इरा तिच्यावर जरा चिडतेच आणि ती बाहेर येते बयो। आता मग इरा तिच्या मागे येते आणि म्हणते, तुला काही कळतं का, तू त्यांना कशाला होप्स दाखवतीयस, त्यांना हा सगळा खर्च परवडणार आहे का? 7 ते 8 लाख रुपये खर्च लागणार आहे, कुठून आणणार आहेत तेवढे पैसे, आणि त्यातनं त्यांची मुलगी वाचली नाही तर तू काय करशील ग? बयो म्हणत असते, इरा अगं आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे, काही ना काही मॅनेज करूयात ना। इरा म्हणते, काय मॅनेज करणार आहेस तू? आता थोडा विचार करते ती आणि म्हणते, 1 मिनिट, तू माझ्या बाबाकडनं तर पैसे घेणार नाहीस ना? हे बघ बयो, ऑलरेडी तुझ्यामुळे माझ्या बाबांचा खूप पैसा खर्च झालेला आहे, तुझ्या प्रत्येक लोकांवर माझ्या बाबांनी पैसा खर्च केलेला आहे, आणि आता पुन्हा तू हे करणार असशील तर याद राख मी हे होऊ देणार नाहीये। बयो म्हणते, इरा अगं तुझा गैरसमज होतोय, अगं आपण संस्था असतात अशा मुलांसाठी, त्या काम करतात, आपण त्यांना मागू शकतो ना डोनेशन वगैरे। इरा म्हणते, तुला ना काय करायचे ते कर, पण तुझ्या हट्टापायी त्या पोरीचा जीव नको जाऊ देऊस म्हणजे झालं। हे मात्र खरं म्हटली इरा। आज त्यांनी भाग खूपच छान दाखवला। आणि प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना जर यांच्या मंगळागौरीचे लुक बघायचे असतील ना तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता ही इरा म्हणते की तुला काय करायचं ते कर, पण
पण त्या पोरीचा जीव सांभाळ. आता असो, मग बयो आता त्या शुभंकरांकडे येते. आता इथे विशाल, बयो, शुभंकर तिघ जण डिस्कस करतात. शुभंकर म्हणतात काय करायचं रे विशाल, अरे लास्ट स्टेजला आहे तिचा कॅन्सर. बयो म्हणते बाबा आपण डोनेशन वगैरे कुठून ना कुठून मदत मागूच शकतो ना. आता इरा आली आहे तिथे शुभंकरांच्या कॅबिन मध्ये आणि शुभंकरांना म्हणते बाबा हे बघ तुला राग येईल माझा, पण प्रॅक्टिकली विचार केला तर ते हे सगळा खर्च अफोर्ड करू शकणार नाहीये आणि असे NGOज वगैरे असे कितीपर्यंत मदत करतील. आता हे शुभंकर म्हणतात बाळा इरा आपण होप्स ठेवायला काय हरकत आहे, आणि तसं सुद्धा आपण डॉक्टर्स लोक मेडिकलच्या सगळ्या पॉसिबिलिटी चेक करत असतो ना की कशाने काय होईल कशाने काय होईल. इरा म्हणते बरोबर आहे तुझं बाबा, पण तिचा कॅन्सर लास्ट स्टेजला आहे आणि मुळातच तिची इम्युनिटी खूप कमी आहे, छोटी आहे ती मुलगी. आपण जर असं तिच्यावर ट्रीटमेंट केली, तिने रिस्पॉन्ड नाही केला रिस्क किती आहे तिच्या ट्रीटमेंटमध्ये. बयोला आणखीनच टेन्शन येते. आता इरा म्हणते माझं तर अगदी प्रॅक्टिकली सांगणं आहे की त्यांना आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचं सजेशन द्यावं. मला नाही वाटत तिच्यावर ट्रीटमेंट करणं शक्य आहे. एवढं प्रॅक्टिकली बोलून इरा तिथून निघून गेली आहे. पण आता बयो शुभंकर काही होप सोडायला तयार नाही आहेत. बयोला टेन्शन आलंय. पण आता बयो एक गोडशी बाहुली गिफ्ट करते या रेवाला. तिला म्हणते बेटा हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय. आता ती खूप खुश होते आणि म्हणते अरे वा किती सुंदर आहे. आता बयो म्हणते अगदी तुझ्यासारखी. मग आता प्रेक्षकांनो ह्या रेवाने कदाचित बोलणं ऐकलं यांचं, तर ती स्पष्टपणे बयोला विचारते. छोटी मुलगी बयो तिला आधी समजावून सांगत असते की माझ्या आईने पण मला स्वप्न दाखवलं डॉक्टर होण्याचं. आता ती म्हणते तू डॉक्टर झालीस का. मग बयो म्हणते नाही पण आता लवकरच मी डॉक्टर होईल. मग आता ती छान बयो तिला समजावून सांगत असते. तेव्हा ती मुलगी तिला विचारतेस. ती म्हणते ताई तुला एक विचारू का. आता मी तुला आतापासून बयोताई म्हणेल, डॉक्टर ताई नाही बयोताई आहेस तू माझी. असं त्यांच्या दोघींमध्ये छान कम्युनिकेशन दाखवलंय. तर आता ती बयोला स्पष्ट विचारते मी मरणार आहे का. माझे बाबा माझा हात धरून रडत होते आणि मला म्हणत होते तू मला सोडून जाऊ नकोस. ताई मी खरंच जाणार आहे का ग हे जग सोडून. आता बयो खरं तर तिच्या चेहऱ्यावर जाणवू देत नाही. ती म्हणते नाही तुला हे कोणी सांगितलं, तुला पोलीस व्हायचंय की नाही. बेटा तू नक्की मोठी पोलीस होणार बघ. आता तिने तो बोलायचा टाळलाय विषय, पण तिला पण खूप टेन्शन आलंय आता बयोला. बयो आता घरी येऊन विचार करत असते काय करावं, पैशाची सोय कशी करावी. बयो आता म्हणजे विशालचा फोन आलाय तिला. बयो त्याला विचारते काय झालं, काही सोय झाली का. विशाल म्हणतो नाही ना अगं, पण काही NGO असतात जी डोनेशन देतात अशा म्हणजे पेशंटसाठी. बयो म्हणते मग त्यांच्याकडे मदत मागूया का. विशाल म्हणतो अगं त्यासाठी जरा प्रोसेस असते ग, त्याच्यासाठी 3-4 महिने जातात. बयो म्हणते पण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये ना. विशाल म्हणतो बरं बोलूयात आपण नंतर. मग बयो म्हणते मी करते तुम्हाला फोन, मी काहीतरी सोय लावते. आता असं म्हणून तिला अचानकपणे मंगळागौर स्पर्धेचं काहीतरी पेपरमध्ये दिसलंय ॲडव्हर्टाइजमेंट. बयो खुश होते आणि मनात विचार करते रवळनाथानेच हा मार्ग दाखवलाय. आणि आता प्रेक्षकांनो बयो आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी मिळून मंगळागौरीच्या स्पर्धा खेळणार आहे. खरं तर हे सगळं ही कल्पना अगदी बेस्ट आहे. खरं तर हा कुठल्या मूवीचा ट्रेंड आहे हे मी तुम्हाला सांगायला नको, मला कमेंट सेक्शनमध्ये त्या मूवीचं नाव नक्की सांगा. आता सुमनला सांगते ती तिची कल्पना. तेव्हा सुमन म्हणते एवढं सोपं आहे का ते, अगं ग्रुप पाहिजे बायकांचा आपल्याकडे. बयो म्हणते आहेत ना मग माझ्या मैत्रिणींचा ग्रुप. आता ही सुमन म्हणते कोण, वैभवी अंकिता. बयो म्हणते नाही ग अगं तेव्हा नव्हत्या का आल्या माझ्या मैत्रिणी सगळ्या, सुप्रिया वगैरे असं काहीतरी ती नावं सांगते. तर आता प्रेक्षकांनो बयोने ठरवलंय की मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि या रेवाच्या ऑपरेशनचा खर्च सगळा म्हणजे भागवायचा. आता बयोने त्यांना फोन केला आणि सांगितलंय की उद्या आपण संध्याकाळी 7 वाजता भेटतोय मंगळागौरीच्या स्पर्धेसाठी. तर प्रेक्षकांनो उद्या संध्याकाळी 7 वाजता सोनी मराठीवरती मंगळागौरीच्या स्पर्धा तुम्हाला दिसणार आहेत आणि यामध्ये सगळ्या आपल्या मालिकांमधल्या हिरोईन दिसणार आहेत. तर हा आहे आपल्या गौतमीचा लुक. गौतमी खूप गोड दिसते प्रेक्षकांनो. ही आहे आपली इरा. इरा पण क्यूट दिसतीये आणि बयो पण खूपच भारी दिसतीये. बाकी सगळ्याच हिरोईन्सचे फोटो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या पोस्ट सेक्शन मध्ये सेंड करणार आहे, नक्की बघा हं. आणि आजचा भाग आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या नक्की बघा सोनी मराठीवरती मंगळागौरीचा जागर. आणि जमल्यास मी सुद्धा तुम्हाला याचा रिव्ह्यू नक्की देईल हं. आणि कोण तुम्हाला छान वाटलं नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.